हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू आईज किचन. आईज किचनमध्ये ना तुमचं स्वागत आहे. मी खूप दिवसानंतर एक रेसिपी शेअर करत आहे. ती आहे कॅप्सिकम आणि कांदा याची भाजी. त्यासाठी ना मी एक बॉल ना फरसाण आणि शेंगदाणे घेतलेत आणि त्याला ना एका मिक्सरमधनं काढून घ्या. पहिले एका प्लेटमध्ये ना तुम्ही हे जे कॅप्सिकम आणि कांदे आहेत ना ते हे करा आणि ते कांदे आपण स्लायसिंग केल्यामुळे ते एकमेकाला हे होतं, त्याला थोडं सेपरेट करून घ्या. आणि मग त्यात 1 चमचा हळद, लाल तिखट 2 चमचे, माझ्याकडे ना कांदा लसूणचा मसाला आहे, मी ते पण 2 चमचे घातलेले आहे. त्यात थोडंसं मीठ आणि हे फरसाण आणि हे आहेत ना आपण ग्राइंडरमधनं मिक्स करा, ते पण ॲड करा. मीठ चवीनुसार तुम्ही ॲड करा आणि साईडला ठेवा. आणि त्यात मी थोडीशी कसुरी मेथी पण ॲड केली आहे. मिक्स करून ना तुम्हाला 5-10 मिनटं साईडला ठेवायचे. तुम्ही एका कढाईमध्ये थोडंसं तेल घ्या. 2 चमचे एवढं तेल घ्या आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर ना त्यात तुम्ही जिरे तडतडल्यानंतर ना मग तुम्ही आपण जे मिक्स केलं आहे ना ते त्याच्यामध्ये ॲड करा. ॲड करून त्याला ना व्यवस्थित परतवून घेऊन ना त्याला एक झाकण हे करून ना तुम्हाला 5 मिनटं तुम्हाला साईडला ठेवावं लागेल. मग त्यानंतर पाणी ॲड करा. इमिडिएट नका करू. पहिले त्याला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना त्याला झाकण लावून 5 मिनटं वाफ येऊ द्या. वाफ आल्यानंतर त्यात तुम्ही त्यात ना थोडं पाणी मिसळून हे करा. त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. एकदाच पाणी नका घालू. थोडं मिक्स करून मग तुम्हाला ज्याप्रमाणे पाणी जास्त पाहिजे कमी पाहिजे ते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. आणि त्याला 5-10 मिनटं ना व्यवस्थित अशी वाफ येऊ द्या. मध्ये थोडंसं मिक्स करता. मला थोडंसं असं वाटलं की खूप ड्राय होतं आहे, मग मी अजून थोडं पाणी त्यात टाकून मी मिक्स करून 5 मिनटं त्याला पुन्हा वाफ येण्यासाठी ठेवलं आहे. हे तुम्ही खूप ड्राय पण बनवू शकतात, पण जेव्हा ड्राय बनवाल ना तेव्हा आपण मसाले वगैरे घातले असतात ना, त्यासाठी 2 चमचे असं पाणी घाला, म्हणजे ते मसाले जळणार नाही. आणि त्यावर तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालून ना 2 मिनटं ठेवून साईडला ठेवा. भाजी इज रेडी.